झी हेल्पलाईनच्या दणक्यानं अखेर गोमेवाडीची गोम सुटलीये। गेल्या 30 वर्षांपासून इथल्या ग्रामस्थांची गैरसोय होत होती। सर्व प्रयत्न करून थकलेल्या ग्रामस्थांनी अखेर झी हेल्पलाईनची मदत घेतली आणि त्यांना न्याय मिळालाच। सांगली आटपाडी रस्त्यावरचं हे गोमेवाडी गाव गेल्या 30 वर्षापासून इथले ग्रामस्थ होणाऱ्या गैरसोयींविरोधात लढा देत होते। आटपाडीच्या एसटी विभागाच्या जागेत बस स्टॉप होता, मात्र रस्ता रुंदीकरण आणि रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचं कारण देत येथील बस स्टॉप तात्पुरता दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला। दरम्यान रस्ता रुंदीकरण झालं, अतिक्रमणही हटवण्यात आलं, मात्र त्यानंतरही बस स्टॉप जुन्या ठिकाणी आणण्यास एसटी आगार काही तयार होईना। ज्या ठिकाणी बस स्टॉप हलवण्यात आला होता ते ठिकाण निर्जन असल्यामुळे मुली तसंच स्त्रियांसाठी धोकादायक होतं। त्यामुळे जुन्याच ठिकाणी बस स्टॉप सुरू करावे अशी मागणी करत ग्रामस्थांनी एसटी आगाराकडे निवेदन दिलं। ग्रामसभेत ठरावही मंजूर झाला। त्यानुसार एसटी विभागही बस स्टॉपची जागा हलवण्यास तयार झालं, मात्र प्रत्यक्ष कारवाई झाली नाही। गावच्या एका बाजूलाच येते, तिथं माणसांची वर्दळ वगैरे कमी असते, त्यामुळे रात्रीचे जे प्रवासी उतरतात त्यांसाठी ते असुरक्षित स्थान आहे। आटपाडीचे तहसीलदार जोगेंद्र कटार यांनी ग्रामस्थ आणि एसटी विभागालाच नोटीस काढून जुन्या जागी बस स्टॉप सुरू केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला। त्यासाठी जुन्या बस स्टॉपची जागा ही अपघात प्रवण असल्याचं कारण त्यांनी पुढे केलं। मात्र गेल्या 30 वर्षापासून इथं कोणताही अपघात झालाच नव्हता असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्या ठिकाणी पहिल्या ठिकाणी एसटी थांबण्याचं पत्र एसटी आगारानं देण्यात आलं। ते पत्र दिल्यानंतर 15 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर हे एसटी स्टॉप जुन्या ठिकाणचं बंद करून या तहसीलदारांनी त्यांची मनमानी करून पहिल्या ठिकाणी नवीन ठिकाणी नेले। अखेर या गावकऱ्यांनी हेल्पलाईनची मदत घेतली। हेल्पलाईनच्या टीमनं याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली। बस स्टॉपचं वृत्त झी हेल्पलाईनवर झळकलं। हेल्पलाईनच्या प्रतिनिधीकडून या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा सुरूच होता। अखेर झी हेल्पलाईनच्या प्रयत्नांना यश आलं आणि गोमेवाडीचं बसस्थानक जनतेच्या म्हणण्यानुसार योग्य ठिकाणी पुन्हा सुरू झालं। झी टीव्हीच्या माध्यमातून इथं आम्हाला पुन्हा पूर्ववत स्टँड मिळालं, म्हणून तरी आमच्या गावाच्या वतीनं मी तुमचं झी टीव्हीचं आभार मानतो। सामान्यासाठी झटलं पाहिजे आणि खेड्यातले जे प्रश्न आहेत ते मुख्यत्वे करून उचलून धरले पाहिजे, म्हणून तुमचं झी हेल्पलाईनचं पुन्हा एकदा आभार। झी हेल्पलाईनच्या दणक्यानं आता गोमेवाडीच्या नागरिकांची होणारी गैरसोय टळली आहे। तेव्हा तुमच्याही अशाच असतील काही समस्या तर कॉल करा आम्हाला, आम्ही देऊ तुम्हाला साथ, कारण सवाल तुमच्या हक्कांचा आहे। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।